नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टोटल 6 कंपनीबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी 16 ऑगस्ट 2024 म्हणजे काल डिव्हिडंड, बोनस आणि स्टॉक स्प्लिटवर काही ना काही अपडेट दिली आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया हजूर मल्टी प्रोजेक्ट्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 373.60 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 721.62 करोड रुपये. आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 183.89%चे रिटर्न दिले आहे. आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 5 इयरमध्ये 26,025.87%चे रिटर्न दिले आहे. आणि या कंपनीने 2 रुपयाचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 28 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया कमा होल्डिंग्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 2,748 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 9,000 करोड रुपये. आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 12.62%चे रिटर्न दिले आहे. आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 5 इयरमध्ये 190.48%चे रिटर्न दिले आहे. आणि या कंपनीने 22 ऑगस्ट 2024ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी 22 ऑगस्ट 2024ला इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स करू शकते. चला आता बोलूया प्राईम फ्रेश लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 220 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 300.21 करोड रुपये. आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये -4.14%चे रिटर्न दिले आहे. आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 5 इयरमध्ये 509.42%चे रिटर्न दिले आहे. आणि या कंपनीने 24 ऑगस्ट 2024ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केली आहे आणि ही कंपनी 24 ऑगस्ट 2024ला डिव्हिडंड अनाऊन्स करू शकते. चला आता बोलूया मयूख डील ट्रेड लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 8 रुपये 15 पैसे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 18.6 करोड रुपये. आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये -32.28%चे रिटर्न दिले आहे. आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 5 इयरमध्ये 29.88%चे रिटर्न दिले आहे. आणि या कंपनीने 1:5च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे, म्हणजे एका शेअरचे 5 शेअर होऊन जाईल. चला आता बोलूया पराग मिल्क फूड्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 196.34 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 10.83%चे रिटर्न दिले आहे. आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 5 इयरमध्ये 15.49%चे रिटर्न दिले आहे. आणि पराग मिल्क फूड्स लिमिटेडने 0.50 रुपीज म्हणजे 50 पैसेचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 4 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया DMR हायड्रो इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 172.20 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 65.33 करोड रुपये. आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 118
47%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 23 ऑगस्ट 2024ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केली आहे आणि ही कंपनी 23 ऑगस्ट 2024ला फायनल डिव्हिडंड अनाऊन्स करू शकते. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.